शेवटी औरंगजेब इतका 90 वर्षाचा आहे, 27 वर्ष इथं लढतोय, ह्याच महाराष्ट्रात आलाय आणि मग मात्र औरंगजेब पूर्ण निराश झालेला होता. आणि त्याच निराशेमध्ये औरंगजेबाने महाराणी ताराबाईंकडं तहाचा प्रस्ताव पाठवला आहे आणि त्यात तो म्हणतो की तू फक्त माझं आधिपत्य मान्य कर, मला तुझं राज्य नको, मला तुझे किल्ले नको. मराठ्यांनी मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारावं, काही किल्ले आणि काही प्रदेश द्यावेत, मी हा तह करून माझ्या मायदेशी जातो. परंतु ताराबाईंनी सांगितलं नाही, आता फक्त एकच, एकतर स्वराज्य राहील किंवा औरंगजेब राहील. आणि त्याचाच परिणाम निराश झालेला औरंगजेब 27 वर्ष लढूनही शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे छोटंसं स्वराज्य आपण जिंकू शकलो नाही. आणि याने तो जो काही निराश झाला होता आणि त्याच निराशेमध्ये 20 फेब्रुवारी 1707 नगरजवळ भिंगार या गावामध्ये औरंगजेबाचं निधन झालं. 27 वर्षाच्या संघर्षानंतर मराठ्यांनी याच औरंगजेबाला याच महाराष्ट्रात समाप्त केलं. हा या मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा हा अद्भुत दैदिप्यमान इतिहास आहे असंच म्हणावं लागेल.